संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या तमिळनाडूच्या तुतीकुडी जिल्ह्यातील सत्तमकुलम इथल्या पोलीस कोठडीतील पिता-पुत्राच्या मृत्यू प्रकरणात मदुराई जिल्हा सत्र न्यायालयानं काही दिवसांपूर्वी ऐतिहासिक निकाल दिला. सीबीआयच्या तपास अहवालाच्या आधारे न्यायालयानं 9 पोलिसांना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. पण का? तर 5 वर्षांपूर्वी 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान जास्त वेळ दुकान उघडं ठेवल्यामुळे पी जयराज आणि त्यांचा मुलगा अजय बेनिक्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी त्यांना रात्रभर कोठडीत निर्घृणपणे मारहाण केली, ज्यामुळे पिता पुत्राचा मृत्यू झाला. या प्रकरणात रेवती नावाच्या एका महिला कॉन्स्टेबलनं दाखवलेल्या हिमतीमुळे 9 पोलिसांना त्यांच्या क्रूरतेची शिक्षा मिळाली. पण या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेली रेवती नक्की कोण आहे आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम काय आहे, जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. 5 वर्षांपूर्वी 2020 मधील कोरोना लॉकडाऊन मध्ये 7 वाजेच्या आत दुकान बंद करण्याचे आदेश दिले गेले होते. पण असं असून सुद्धा 18 जून 2020 च्या रात्री सत्तनकुलन येथील 62 वर्षीय व्यापारी पी जयराज आणि 31 वर्षीय त्यांचा मुलगा बेनिक्स यांचं मोबाईल एक्सेसरीजचं दुकान उघडं होतं. यावेळी तिथे काही कामगार आपल्या कामाची वाट पाहत होते. तेव्हा सत्तनकुलम पोलिसांनी तिथे येत त्यांना शिवीगाळ केली आणि तिथून निघून जायला सांगितलं. जयराजनं पोलिसांची ही शिवीगाळ ऐकली आणि त्यांच्याकडे थोडासा वेळ मागितला. ज्यानंतर एका पोलीस कॉन्स्टेबलनं ही खबर इतर सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी जयराजला त्याच्या दुकानातून जबरदस्तीनं पोलीस स्टेशनला नेलं. सांगायचं म्हणजे 1-2 दिवसांपूर्वी जयराज यांनी दुकान बंद करण्यावरून उपनिरीक्षक के बालकृष्णन यांच्याशी हुज्जत घातली होती आणि त्याचा राग के बालकृष्णन यांच्या मनात होता आणि त्यांना ही संधी चालून आली होती. तर जयराज यांना पोलीस स्टेशनला नेलं म्हटल्यावर त्यांचा मुलगा बेनिक्स अवघ्या 15 मिनिटातच त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानं आपल्या वडिलांना सोडून द्यावं अशी पोलिसांना कळकळीनं विनंती केली. यावेळी के बालकृष्णन यांनी बेनिक्सला सुद्धा कोठडीत घेत दोघांचा छळ केला. यामध्ये त्या दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्यांना गंभीर जखमा सुद्धा झाला. त्याचा रक्तस्राव झाला. त्यानंतर त्यांच्या वैद्यकीय चाचणीनंतर सदानकुलम कोर्टात हजर केलं गेलं, ज्यानंतर या बाप लेकाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. पण कोविलपट्टीच्या तुरुंगातच या दोघांची तब्येत खूप बिघडल्यानं त्यांना कोविलपट्टी सरकारी रुग्णालयात दाखल केलं गेलं, जिथे अतिरक्तस्रावामुळे बेनिक्सचा मृत्यू झाला, तर जयराज यांचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर या व्यापारी पिता पुत्रांच्या मृत्यूमुळे देशभरात संताप व्यक्त झाला. मोठ्या प्रमाणात आंदोलनही केलं गेली. तर आता या प्रकरणात 6 वर्षांनंतर न्यायालयानं निकाल देत यातील 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान आता या प्रकरणात महिला हेड कॉन्स्टेबल रेवती यांचा जबाब महत्वाचा ठरल्याचं समोर येत आहे. रेवती यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या भीती आणि दबावाला न जुमानता या प्रकरणात आपल्या सहकाऱ्यांचं या छळाचं कान न्यायालयात उघडं केलंय. तसंच सीसीटीव्ही फुटेज मधील पोलीस कर्मचाऱ्यांची ओळखही पटवून दिली. तर आता त्यांच्या या धाडसामुळेच हा खटला निर्णायक टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्याची चर्चा आहे. कारण या घटनेवेळी रेवती स्वतः पोलीस ठाण्यात ड्युटीवर होत्या आणि त्यांनी हा संपूर्ण घटनाक्रम स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला होता. यामुळे 2 लहान मुलांची आई असलेल्या रेवती यांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत सत्य सांगण्याची तयारी दर्शवली. जेव्हा न्यायिक दंडाधिकारी एफ.एस. भारतीदासन हे तपासासाठी सातनकुलन पोलीस ठाण्यात आले, तेव्हा रेवतीनं त्यांना त्या रात्री पोलीस कोठडीत काय काय घडलं त्याची संपूर्ण माहिती सांगितली. पण त्याचबरोबर त्याआधी रेवती यांनी न्यायिक दंडाधिकारी एम.एस. भारतीदासन यांच्याकडून एक वचन सुद्धा घेतलं. साहेब, तुम्हाला या प्रकरणाबद्दल जी माहिती हवी आहे त्या प्रत्येक मिनिटांची माहिती मी तुम्हाला देईल. पण त्याआधी तुम्ही माझ्या पतीच्या 2 मुलींच्या आणि माझ्या नोकरीच्या सुरक्षेची हमी दिली पाहिजे, अशी मागणी तिनं केली. दंडाधिकाऱ्यांनीही तिला तसं आश्वासन दिलं. त्यानंतर रेवतीने एकामागून एक त्या 9 पोलिसांची काळी गुपितं उघड केली. रेवती ज्यांच्या विरुद्ध साक्ष देत होती ते पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी होते. यावेळी रेवती यांनी सांगितलं की या घटनेवेळी त्या स्वतः पोलीस ठाण्यात ड्युटीवर होत्या. रात्री सुमारे 8:50 त्या ठाण्यात पोहोचल्या. त्यावेळी त्यांना आतून किंकाळ्या ऐकू येत होत्या. साहेब, कृपया मला जाऊ द्या, मला मारू नका, मला खूप दुखतंय, माझ्याकडून चूक झाली, यानंतर मी दुकान उघडणार नाही, अशी विनवणी करणारा आवाज रेवतीच्या कानावर घुमत होता. त्यावेळी 9 पोलीस जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण करत होते. ते त्या बापलेकाला हातात सापडेल त्या वस्तूंनी मारत होते. त्यावेळी पोलिसांनी पीडितांच्या गुप्तांगावरही प्रहार केले.
काही वेळा मारहाण थांबवून पोलीस मद्यपान करत आणि पुन्हा मारहाण करत होते. तर एका अधिकाऱ्याच्या ओरडण्याचा आवाज येत होता. रेवती यांनी जेव्हा आत जाऊन पाहिलं तर जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स रक्तबंबाळ अवस्थेत होते आणि त्याही स्थितीत पोलीस त्यांना मारहाण करत होते. इतकंच नव्हे तर मारहाणीनंतर पीडित व्यक्तीलाच त्यांचं जमिनीवरचं रक्त त्यांच्या कपड्यांनी साफ करण्यास भाग पाडलं गेलं. यानंतर ते दोघे पीडित अर्धबेशुद्ध झाले. या दरम्यान जेव्हा रेवतीनं जखमी पी जयराजसाठी पाणी मागितलं तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा दोघांचे हात बांधले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हे दृश्य सहन न झाल्यानं त्या आतून खचल्या आणि तिथून बाहेर पडल्या. या सर्व गोष्टी जबाबातून बाहेर आल्या असून आरोपी असणाऱ्या पोलिसांची ओळख मात्र सीसीटीव्ही मुळे उघड झाली. रेवती यांनी केवळ मौखिक साक्ष देत सीसीटीव्ही फुटेज मधील पोलीस कर्मचाऱ्यांची ओळखही पटवून दिली. ही साक्ष आरोपींविरुद्धचा भक्कम पुरावा ठरली. रेवती या एक कनिष्ठ कर्मचारी होत्या तर आरोपी अधिकारी शक्तिशाली होते. दरम्यानच्या काळात चौकशी दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येनं पोलीस जमले होते, जे रेवती यांना धमकावण्याचा आणि कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. या दबावामुळे त्या सुरुवातीला जबानीवर सही करण्यास घाबरत होत्या, पण मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या सुरक्षेच्या आश्वासनानंतर त्यांनी आपला जबाब नोंदवला. तर आता रेवती यांनी दाखवलेल्या धाडसामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळालाय. तपासादरम्यान बापलेकांचा पोलीस कोठडीत झालेला छळ हा पूर्वनियोजित होता. हा छळ रात्रभर चालला. यात काही बाबी सीबीआय तपासातून समोर आल्या. आरोपींनी जाणून बुजून हा गुन्हा केला, त्यामुळे त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सीबीआय कडून करण्यात आली आणि ही मागणी न्यायालयानं मान्य सुद्धा केली. आणि सप्टेंबर 2020 मध्ये सीबीआयनं 9 आरोपी पोलिसांना अटक करून चार्जशीट दाखल केलं होतं. निरीक्षक एस श्रीधर, उपनिरीक्षक पी रघु गणेश, उपनिरीक्षक के बालकृष्णन, हवालदार ए सामदुराई, हवालदार एस मुरुगन, शिपाई थॉमस फ्रान्सिस, शिपाई एम मधुराजा, शिपाई एस चेल्लादुराई, शिपाई एस बैलमथू अशी आरोपींची नावं आहेत. या प्रकरणातील 10वा आरोपी विशेष उपनिरीक्षक पालदुराई याचा कोठडीत असतानाच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ऑगस्ट 2022 मध्ये आरोपींविरोधातील सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले होते. सुमारे 6 वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयानं 6 एप्रिल 2026 मध्ये 9 पोलिसांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. तर या संपूर्ण व्हिडिओवरचं तुमचं मत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.